वाह पण त्यांनी सराव करून बघितलं. रनवे मध्ये ते थोडेसे धावलेले आहेत. विक्रांत किने प्रतिष्ठान मैत्रीच्या दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस. मित्र कसा असावा? हजारो रक्तांच्या नात्यांपलीकडचे असते ती मैत्री. ते असं मैत्रीचं नातं. आज विक्रांत केणे आपल्यामध्ये नाही, पण या त्यांच्या मित्राने त्यांच्या आजही आठवणी संपूर्ण महाराष्ट्राला दिलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे विक्रांत केणे प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत. बरेचसे सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी सामाजिक कार्य ज्यांनी केलेली आहेत या प्रतिष्ठानच्या अंतर्गत. आणि विक्रांत केणे प्रतिष्ठानचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साईडला टर्न करायचा होता, पायावरती लागलाय. शॉर्ट लेग मध्ये बॉल येतोय. मिळत असताना आणि एक धाव आणि एका धावेच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सध्या 5 वरती. ऑन साईडला हुक करायचा होता यावेळेला फार वेगाने. अतुल पाटील बऱ्याच वेळेला खुल्या गटामधून या गोलंदाजाला आपण बघितलेलं आहे. त्याच्या रेग्युलर कारकिर्दीमधून प्रथमेश पाटील यांनी देखील बऱ्याच वेळेला त्याला चान्सेस दिलेले आहेत. बऱ्याच वेळेला आपण विक्रांत केणे प्रतिष्ठानमध्ये देखील अतुलला बघितलेलं खुल्या गटामधून. यावेळेला लेग स्टंपच्या फार जवळून फार स्मूथ बॉलिंग ॲक्शन आहे. आणि अशा बॉलिंग ॲक्शन जर तुमच्याकडे असतील, अशी तुमची बॉलिंग ॲक्शन असेल तर तुम्हाला फार क्वचित इजा होईल ॲज अ बॉलर. ऑन साईडला पोल करायचा होता वेगाने बॉल. विकेट कीपर कडून पुन्हा मिस्टेक. थ्रो येतो नो सेकंडला. चान्स आहे रनआउटची. डायरेक्ट हिट पण अंपायरचा सिग्नल आहे. बॅट्समन सेफ. एक धाव मिळत असताना आपण पाहतोय सिंगलच्या साह्यानं धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय सध्या तो 6 धावा. धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. ऑन साईडला सध्या आपण पाहतोय डीप मध्ये काऊ कॉर्नर, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहेत. ऋतिक आणि केतन ओपनिंग पेअर आहे VCC उत्सर्गरची. आज अमित थोडा मागे थांबलाय, विशाल मागे थांबलेला आहे. मात्र या दोन यंगस्टरला प्रमोट करत आहेत. तेजस्वी तुम्हाला जे 3 महत्त्वपूर्ण फलंदाज पाहायला मिळतात. अमित इनफॉर्म आहे. विशालचा खेळ आपल्याला सातत्याने पाहायलाच मिळतो. गेल्या काही वर्षांमध्ये तेजस देखील फार चांगले बॅटिंग करतात. मात्र यंगस्टरला या मॅचमध्ये प्रमोट करण्यात आले. ऋतिक आणि केतन हे दोघेही मैदानाचा आत आहेत. सुरुवात हवी तशी झाली नाही. धावफलकावरती 6. पुन्हा आलाय गोलंदाज अतुल पाटील. अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. वेगवान बॉल पडलाय, गेला विकेट कीपरकडे. डॉट बॉल. साहिल एंटरप्राइजेस प्रोप्रायटर राहुल दिगंबर शेठ आंबेकर डायगर यांच्याकडून या स्पर्धेसाठी 5,000 रुपयांची आर्थिक मदत करण्यात आलेली आहे. सो त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. बुलेट बैलाचे मालक. लॉफ्ट केलाय डाऊन दी ग्राउंड. गॅप मध्ये बॉल. मिड ऑन आत. बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 10 for none. 10ला नाबाद अशी सुरुवात VCC उत्सर्गरची. एकनाथ माळी यांचं गाणं आणि रजनी स्पर्धा
ह्या सर्व गोष्टी बरोबर जुळून येतात. आमच्या डीसी ऑपरेटर्स देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. महत्त्वपूर्ण जबाबदारी असते. जेव्हा जेव्हा वन साइडेड मॅच असते तेव्हा रसिकांच्या मनावरती जेव्हा एक गाणं असं वाजतं तेव्हा ते जरूर प्रफुल्लित होतात. आणि या रजनीमध्ये थंडी आहे, कडाक्याची थंडी आहे. ऑनलाईन जे प्रेक्षक सध्या मॅचचा आनंद घेतात कदाचित घर बसल्या त्यांना तितकी थंडी जाणवत नसेल, पण मैदानाच्या आत इथे नागावच्या मैदानावरती आज कडाक्याची थंडी आहे. मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये थंडी पाहायला मिळते. पूर्वी आपण फेब्रुवारी नंतर आपण म्हणायचो की मसा फुटला त्यानंतर आपल्याला थंडी पाहायला मिळत नाही तितकीशी. होळी जवळ आहे अगदी 13 तारखेला, पण प्रचंड आपल्याला थंडी सध्या जाणवते. सर्व ऋतू बदललेले आहेत. जानेवारीमध्ये अवकाळी आपल्याला पाऊस पाहायला मिळतो कधी कधी. 10 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपला. 5 वर्ष मॅच आहे आणि ॲटमॉस्फिअर वेदर पाहता इथे 50 धावा चॅलेंजिंग आहेत. ऋतिक केतन आघाडीला आलेत. ऋतिकच्या बॅटमधून आलेला चौकार तो 8 वरती पोहोचलाय. 10 वरती त्याची टीम VCC उत्सर्गर. केतन मात्रे स्ट्रायकिंग एंडला आहेत. सेकंड ओव्हरमध्ये बॉलर आलाय हर्षल पाटील. बॅकफुटला थांबला, लेट खेळला, कट एज घेऊन बॉल शॉर्ट थर्ड कडे कव्हर करतात. त्या ठिकाणी हेमंत एका धावेने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 11 वरती. विक्रांत केने प्रतिष्ठान या संघाविषयी आपण बोलत होतो. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा मला तो सामना आठवतोय. येलो कलरची जर्सी होती. आय थिंक 2016 किंवा 17. मग हर्षद ओंडोशीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळत होती. शेवटच्या आय थिंक भार्गव 11च्या अगेन्स्ट खेळत होते. 3 बॉल 12 पाहिजे होत्या. हर्षद आला होता. जय पवारच्या साह्यानं प्रथमेश पाटील यांनी तो संघ बांधला होता प्रथमताच. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक जेव्हा विक्रांत केने प्रतिष्ठान खेळत होता आणि फार सपोर्ट असतो जेव्हा जेव्हा ग्रामीणचे खेळाडू कोणत्याही संघामध्ये. मग आपण त्या अगोदर गेलो तर जय अंबिका तोंडरे संघ आपल्याला पाहायला मिळायचा. तेव्हा पूर्ण रायगडची ग्रामीणची स्टारकास्ट ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळायची. सध्या नक्ष 11 भिवंडी आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा जेव्हा ग्रामीणचे खेळाडू एकत्रित येतात आणि सध्या ते अधिराचे गाजवतात. ISPL मध्ये देखील बरेचसे ग्रामीण खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. क्रिकेट डेव्हलप होते, प्रगतशील होते. क्रिकेटमध्ये पैसा आलाय, प्रसिद्धी आली आहे. त्यामुळे जर तुम्ही स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट खेळताय, पुढे जात आहेत, तर तुम्हाला तुमचा रोजगार म्हणून या खेळाकडे तुम्ही पाहू शकता. 11 धावा धावफलकावरती आहेत. षटक प्रगतीपथावर असताना दुसरं. पण हजारामधून एक केतन मात्रे होणार आहे. हजारामधून एक आकाश तारेकर तुम्हाला पाहायला मिळेल. तितके परिश्रम तुम्हाला घ्यावे लागतील. बॉल हवेत होता. कव्हरचा फिल्डर पॉईंटकडे येण्याचा प्रयत्न करतोय. त्या अगोदर शॉर्ट थर्डचा हेमंत बॉलवरती आलाय. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुढे जात असताना ती 12 या आकड्यावरती. बरेच वर्ष आपण हेमंत रणदीप या दोन्ही भावंडांना पाहतोय. त्याचबरोबर प्रथमेश यांनाही आपण गेले कित्येक वर्ष पाहतोय या संघामध्ये. महत्त्वपूर्ण जबाबदारी अतुल जेव्हापासून आलेला तो फ्रंटलाईन बॉलर म्हणून या संघामध्ये त्याची जबाबदारी नेहमीच पार पडत आलेला आहे. उर्वरित सर्व यंगस्टर आहेत. यंदाच्या हंगामामध्ये मी प्रवीणला देखील बघितलं होतं, पण आज आय थिंक या स्क्वॉडमध्ये तो नाही. धावफलकावरती 12. ऑफ स्टंपच्या बाहेर कवचला, पिच खेळलाय, बॉल डीप कव्हरला, वेगाने सीमारेषेच्या बाहेर येत्या 4 धावा, चौकार. जे आघाडीला बऱ्याच वेळेला मी बघितलेलं 2011-12 त्यावेळेला संदर्भ संघासाठी पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॅटर होता प्रशांत. प्रवीण त्यांचे लेफ्टी बॉल होते जे 40+ क्रिकेट खेळत होते. शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये बॉल. बऱ्याचशा गावांसाठी प्रत्येकाची कारकीर्द बहरदार आहे. नागावसाठी सचिन पाटील महत्त्वपूर्ण जबाबदारी ॲज अ प्लेअर. श्रीनाथ हे बंधू. आता 40+ नागावची तगडी टीम आपल्याला पाहायला मिळते. माझ्यासोबत देखील एक अष्टपैलू आहेत प्रवीणजी मडवी. कालच ज्यांचा वाढदिवस होता. 17 धावा धावफलकावरती आहेत. विकेट पडली नाही, महत्त्वपूर्ण बाब. अमित हॅप्पी असेल, विशाल हॅप्पी असेल, तेजस्वी असेल, बिकॉज आज या यंगस्टर केतन सोबत आपण एक ऋतिकला सध्या पाहतोय जो नेहमी स्लॉगमध्ये यायचा. मात्र चांगली बॅटिंग पूल करायचं होतं. यावेळेला बॉल मागे गेलाय. विकेट किपरने चुकी केली आहे. डायरेक्ट हिट मिस झालंय. 9 सेकंडला बॉल येईल तोपर्यंत 1 धाव बायज.
षटकाची होती सांगता 2 षटकांचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना वेताळेश्वर क्रिकेट संघ. उसरकर गाणं बनवलं होतं बारक्या बॅट्समन कामोठेवाला. तेव्हा इतकं क्रिकेटमध्ये ग्लॅमर नव्हतं, प्रोफेशनलिझम नव्हतं, लाईव्ह स्ट्रीमिंग तेव्हा इतक्या प्रगत नव्हत्या, स्टँडर्ड नव्हतं तेवढं. मात्र त्यावेळेला हे गाणं प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवत होतं. एकनाथजी माई आणि असंख्य गाणी आजवर आपल्या आगरी समाजाला दिलेली आहेत. शक्तितुरांच्या माध्यमातून आजही जे कवालीच्या माध्यमातून लाईव्ह शोमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्राची लोकपरंपरा आहे. या ज्या काही लोकपरंपरा हे लोकशाहीर जपतायत, हा वारसा पुढे येणारे देखील शाहीर जपत आहेत. कोकणमध्ये आजही या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. शिमग्याच्या निमित्ताने असेल, जत्रांच्या निमित्ताने असेल, खास करून जेव्हा पावसाळ्यानंतर आपल्याला गणेशोत्सव पाहायला मिळतो तेव्हा मोठ्या प्रमाणावरती अंपायरचा सिग्नल येतोय. टाईम जास्त घेत्या तुम्ही फिल्डिंग करणारी टीम. 2 षटकांचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावरती. ऋतिककडे स्ट्राईक. ओमकार आलेला आहे, तिसरा फ्रेश गोलंदाज. स्वीट हिट, वॉट अ शॉट. पण या वेळेला थर्डचा प्रयत्न होता. असं वाटलं की बॉल फार वेगाने डीप थर्ड मॅन कडे चाललाय. जास्त एलिव्हेशन नव्हतं. थर्डचा कॉल आणि 3 धावा. क्षेत्ररक्षणामधून चुका होत आहेत. वारंवार शॉर्ट थर्ड मॅन कडे बॉल जातोय. आणि असं आपण म्हणतो ना बऱ्याच वेळेला की एका फिल्डरकडे बॉल त्याच्या मागे लागलाय. तो या मॅचमध्ये एमनच्या मागे लागलेला आहे. शॉर्ट थर्ड मॅन कडे वारंवार बॉल जातो आणि तिथून वारंवार चुका घडत आहेत. 3च्या साहाय्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 21-21 आकड्यावरती थोडासा नाराज पाहायला मिळाला कॅप्टन. हे बऱ्याच वेळेला आपण पाहतो, कारण कोणत्याही कर्णधाराला या गोष्टी आवडत नाही. जर तुमचे बॉलर चांगले बॉलिंग करतात तर त्यांना साथ देणं हे फिल्डरचं आद्य कर्तव्य असतं. तर तुम्ही ऑपोनंट टीमवरती मात करू शकता. 21 धावा. ओहो, यावेळेला लाईन मिस. इफ यू मिस आय विल नेव्हर मिस. ओमकारने पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला. 21ला पहिला हादरा वेताळेश्वर क्रिकेट संघ उत्सर्गरला. त्याचंही पाहायला मिळालं आपल्याला. बट लाईन मिस केली होती. ज्या वेगाने ओमकारने बॉल टाकलाय. ओमकारवरती कॅप्टनचा विश्वास होता, कारण अतुल सारखा गोलंदाज असताना तिसऱ्या षटकामध्ये अतुलला न आणता ओमकारला आणलंय आणि ओमकारने पहिला ब्रेक तो मिळवून दिलाय. 21 धावा धावफलकावरती. तिसऱ्या क्रमांकावरती तेजस मात्रेचं आगमन आपण पाहतो. विशाल जो नेहमी आपल्याला आघाडीला पाहायला मिळतो, आज मात्र प्लान करतायत VCC उत्सर्गर देखील. या मॅचमध्ये मजा आहे. संदपच्या अगेन्स्ट उत्सर्गर आज वेगळे डावपेच आहेत या स्पर्धेमध्ये. या मॅचमध्ये खेळत असताना दोन्ही संघांकडे आणि ते इम्प्लिमेंट करत असताना सध्या मैदानाच्या 3ऱ्या क्रमांकावरती तेजस. खोलात पहिला बॉल होता. चाललाय पॉइंटकडे. प्रथमेश येत आहेत बॉलवरती. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 22. 22 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत. लॉंग ऑन सध्या डीप आहे. मिड विकेटला देखील डीपमध्ये फिल्डर आहे. अमून चंद्र तुम्हाला पाहायला मिळतोय. तीन बॉल अजून या षटकातील बाकी. इनफिल्डमध्ये आपण सध्या ऑफ साईडला शॉर्ट कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर पाहत आहोत. बॅकफुट पॉईंट स्विच हिटला प्रोटेक्ट केलं. पोल करायचा होता. कॉल तर गोलंदाजाकडून कॅचचा होता. कदाचित एज होती. ॲक्शन रिप्ले आपण बघूयात पुन्हा एकदा. बॉल कुठून गेलेला आणि कुठून कशा पद्धतीने अटेम्प्ट केलेला तो फलंदाज ऋतिक संतेने. ओव्हर द विकेट. क्रीजच्या कोपऱ्याचा फार चांगला वापर. टोला लागला होता बॉल. कॅच होती. ड्रॉप झाले रणदीप कडून. वारंवार मिसफिल्ड होतीये. बिहाइंड द विकेट होतीये.
स्विच केलं होतं ऋतिकने, यावेळेला येतोय डॉट बॉल. काय बॉलिंग केले ओमकारने. कॅप्टनने दाखवलेला विश्वास आतापर्यंत तरी त्याने सार्थ केलाय. अतुलला या गोष्टीचा अभिमान असेल, कारण त्याच्यासोबत आणखी एक बॉलिंग पार्टनर त्याला मिळालाय. कारण तुमचा एकटा गोलंदाज तुम्हाला प्रत्येक मॅच जिंकून देणार नाही. जर तुमच्याकडे चांगलं बॉलिंग युनिट असेल तर तुम्ही जरूर धावसंख्या चांगल्या पद्धतीने रोखू शकता. जशी आपण फलंदाजांची पार्टनरशिप पाहतो तशी गोलंदाजांची असावी लागते. ऑन साइड वेळेला उत्तर दिले ऋतिक संतेने. सुपर शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शफल क्रॉस होऊन मारलेला हा षटक संपन्न 3 धावफलकावरती 28. एक गडी बाद. वेताळेश्वर क्रिकेट संघ उत्सर्गन. तीन षटकांचा खेळ संपला. हा शेवटचा प्रिव्हियस बॉल थेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर गेला. ऋतिक 10 बॉलमध्ये 12 वरती 11 बॉलमध्ये 18 वरती ऋतिक खेळत आहे आणि 28 वरती सध्या आपण संघ पाहत आहोत तो VCC उत्सर्गर. अतुलचा एंड चेंज केला, दॅट्स वाय त्याला कदाचित थांबवलं होतं. या फ्लड लाईट्स विद्युत प्रकाश झोतामधील ही स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. ला पहिली विकेट आलेली आहे. त्यानंतर 4th ओव्हरला सुरुवात. अतुल पाटील बॅकफुटला पंच केलाय, पण यावेळेला कव्हरच्या फिल्डरला वाटलं की उजव्या त्याला बॉल निघालाय, पण बॉल बॅकवर्ड पॉइंटला चौकार. बॅकफुट पंच. संदप एक्सप्रेस वरती सध्या आक्रमण आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये ऑन ट्रॅक होता अतुल, मात्र या वेळेला त्याचं भव्य स्वागत. चौकार आलाय. चौकाराच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय ती 32 धावा धावफलकावरती. चांगल्या प्लॅनिंगने सध्या तरी हे बॅटिंग ऑर्डर आणि मैदानाच्या आत असलेले फलंदाज. मॅच तितकीच इम्पॉर्टंट आहे. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 32. ऑन साईडला टर्न करण्यात आला बॉलला. डीपमध्ये बॉल आहे बॅकवर्ड स्क्वेअर रिजनमध्ये. फिल्डर वेगाने बॉलवरती. एक धाव. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 5 वर्ष मॅच आहे. पहिल्या फेरीतील सामना आहे. प्रिव्हियस मॅचमध्ये आय थिंक जय जलेश्वर वाडेकरने विजय मिळवलाय, जे आपल्याला लगेचच पुढच्या मॅचमध्ये पाहायला मिळतील या मॅचच्या विनर सोबत. अपील यावेळेला एज आहे. यस, साऊंड आला होता. एज घेऊन त्यानंतर पायावरती आदळलेला बॉल. अंपायरचे कौतुक करायला हवं इतक्या कडाक्याच्या थंडीमध्ये. मात्र लक्ष ते घालून कान अलर्ट आहेत. तो आवाज लगेच झाला आणि त्यांनी सिग्नल दिला आपल्याला की एज होती. दॅट्स वाय आम्ही बॅट्समनला इथे आउट घोषित करू शकत नाही. 34 धावा धावफलकावरती 1 विकेट. 3 बॉल अजूनही बाकी आहेत या ओव्हरमधील. अतुल पावर पॅक पंच होता नॉन स्ट्रायकिंग एंडला. तिथून त्या हाताला लागून अतुलच्या बॉल डायव्हर्ट. आताही डायव्हर्ट झालाय आणि ते सेकंड रन. फिल्डिंग मधून चुका होत आहेत, वारंवार चुका होत आहेत. 2 धावा मिळत आहेत जिथे कदाचित एकही मिळाली नसती. 2 मिळत आहेत. हे एक धाव तुम्हाला टोचणार आहे जेव्हा तुम्ही सेकंड इनिंग मध्ये धावा बनवणार आहात. कारण इथे धावा बनवणं या ॲटमॉस्फिअरमध्ये या वेदरमध्ये सोपी गोष्ट नाही. इव्हन 3ऱ्या रजनीची खेळपट्टी आहे ती देखील रंग बदलते. कुठेतरी थोडा का होईना गोलंदाजांना बेनिफिट आहे. या सिच्युएशनमध्ये एक धाव महत्त्वपूर्ण आहे. सध्या धावा तुम्ही रोखतायत, त्यामुळे फिल्डिंगमधून तुम्हाला चमकदार कामगिरी करावी लागेल. बॉल अजूनही बाकी आहेत 2. अतुल पाटील अक्रॉस द बॅट लॉफ्ट करायचा होता. मागे विकेट किपर कडून बॉल सुटलाय, पण यावेळेला धाव त्यांनी दिली नाही. डॉट बॉल. व्हाईट बॉल, माफ करा. अंपायरचा सिग्नल यावेळेला आला ॲक्शन रिप्लेमध्ये.
त्याचं कारण काय की स्क्वेअर ऑफ द विकेट आमचं कॉमेंट्री बॉक्स आहे, त्यामुळे बॉल कुठून ट्रॅव्हल होतो एक्झॅक्ट फर्स्ट लुकमध्ये आम्ही सांगू शकत नाही. अंपायरचा सिग्नल आला. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहता तुम्ही एक्झॅक्ट लेग स्टंपच्या बाहेरून गेलाय. वाईडने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 37. राईज झाला बॉल. लेन बॉल होता पण जो अतुलचा वेग आहे त्या वेगाने बॉलला बाउन्सी मिळाला. डॉट बॉल. 12 बॉल 19 ऋतिक, 5 बॉल 8 तेजस, 37 वरती VCC उसरकर. शेवटचं एक षटक अजूनही बाकी आणि पॅव्हलियनमध्ये विशाल, अमित हे दोघंही बाकी आहेत. त्यामुळे आता विकेटची पर्वा न करता अटॅक करण्याचा प्रयत्न होतोय फलंदाजांकडून. लॉफ्ट केला बॉल, टॉप एज घेऊन वरती एक्स्ट्रा कव्हरला प्रथमेशचा कॉल आहे. ओ जगल ओ कॅच पकडली आहे, रिले कॅच. थर्ड अटेम्प्ट प्रथमेशचा, फोर्थ अटेम्प्ट अतुलचा आणि 37ला दुसरा हादरा तेजस होतोय. 4 षटकांचा खेळ संपला. 37-42. चार षटकांचा खेळ संपला. 37 धावा, 2 विकेटचं नुकसान. लास्ट ओव्हर अजूनही बाकी आणि मैदानाच्या आतमध्ये स्ट्रोक प्लेअर आलाय विशाल म्हात्रे. एक हंगाम अक्षरशः गाजवून सोडलेलं आहे, कारण जवळपास 22 ते 25 अर्धशतक त्याने ठोकले होते एका सीझन मध्ये. 50 फॉर्म मध्ये होता विशाल म्हात्रे. तो फॉर्म पुन्हा एकदा त्याला सापडला नाही. एका हंगामामध्ये तितकी अर्धशतक ठोकता आली नाही, मात्र एक हंगाम त्याने गाजवून सोडलेले ते. किंग्स ट्रॉफीसाठी ओळखलं जातो उसरगरला आणि DJ ब्राव, कारण तो डान्स विशाल म्हात्रेंचा पण बऱ्याच वेळेला बघितलेला आहे. त्यांची शैली, त्यांचा आवडता रंग तो निऑन. आज मात्र निऑन कलरची कॅप नाही अथवा शूजही नाही. धावा फलकावरती 37. लास्ट ओव्हरमध्ये आलेत. बॉलची चाच पडताळणी होते कशा पद्धतीने सध्या बॉल आहे आणि बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळतं. सेट बॅटर ऋतिक स्ट्रायकिंग एंडला. लास्ट ओव्हरमध्ये शुभमचं आगमन होतं. 37ला 2 VCC उसरकर. लास्ट ओव्हर पहिला बॉल शफल झाला. ऑन साइडला पूल केला. बॅकवर्ड स्क्वेअरला थांबलेत फिल्डर हर्षल. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, एकच धाव, गुड फिल्डिंग. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 38. प्रत्येक संघामध्ये आता यंगस्टर येत आहेत आणि सिनियर यंगस्टर हे कॉम्बिनेशनचं जुळलं तर मात्र तुमचा संघ चांगल्या पद्धतीने कामगिरी करत असताना पाहायला मिळतो. कारण तुमचा एकच खेळाडू प्रत्येक वर्षी त्याच फॉर्ममध्ये नसेल, प्रत्येक मॅचमध्ये त्याचा चांगला खेळ होणार नाही. 11 खेळाडू असतात. क्रिकेट इज अ टीम वर्क गेम. यावेळेला बॉल राईट झालाय, तो आत येत होता. दॅट्स वाय अंपायरने इथे स्पष्टपणे कोणताही सिग्नल दिला नाही. अपील विशाल करतायत. इट इज डॉट बॉल. योग्य निर्णय आला अंपायर्स कडून. प्लीज रिव्ह्यू नाही वाईडला. मॅनेजमेंट टीम कडून आम्हाला सूचना येते, वाईडला रिव्ह्यू नाही. वाईडचा रिटर्न क्रीजचा आतून ट्रॅव्हल झालाय. सो डिसिजन योग्य अंपायरचा. 38-38 धावा. एज आहे मागे बॉल फाईन लेगला आणि यावेळेला चांगला झेल टिपला. जस्ट नंबर 61 नवनाथ यांनी टिपलेल्या झेलने विशाल म्हात्रे 0वरती बाद. बॉल अजूनही बाकी आहेत. विशाल 0वरती बाद आणि त्यानंतर आणखी एक स्ट्रोक प्लेअर मैदानाचा आत आलेला आहे, अमित पाटील. 3 बॉल बाकी आहेत. शुभम ओव्हर द विकेट. इथे मिस टायमिंग. यावेळेलाही कॅच ड्रॉप.
रणदीप कडून यावेळेला कॅच ड्रॉप झाले. जे विकेट किपर ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, समोर बॉल होता, लॉफ्ट करायचे होते व्यवस्थित, पण बॉल व्यवस्थित कनेक्ट झाला नाही, कॅच ड्रॉप झाली. शॉर्ट लेगमध्ये विकेट किपर पोहोचले होते रणदीप. धावसंख्या 39. शेवटचे 2 बॉल. ऋतिक संते ऑन साईडला टर्न करायचं होतं बॉलला. जास्त शफल झाले नव्हती, जागा बनवली नव्हती, पण ज्या पद्धतीने आपण प्रदीप पाटीलला पाहतो तसंच इथे नो लुकचा प्रयत्न होता तो ऋतिक संतेचा, पण बॉल बॅटवरती आला नाही. 21 धावा, 14 बॉलमध्ये 21. चांगली बॅटिंग त्याने केलेली, एका बाजूने किल्ला लढवलाय. 40 वरती सध्याचं धावफलक VCC उत्सर्गरचा शेवटचा बॉल या डावामधला. राईट झालाय, तिकट बाउन्सरने डाव संपलाय शुभमचा. हे षटक इंटरेस्टिंग राहिलं. 3च धावा या ओव्हरमध्ये आल्या, 1 विकेट मिळवली शुभमने. 40ला डाव संपला VCC उत्सर्गरचा, जिथे धावा बनलेल्या आहेत. 40 धावा बनलेल्या आहेत आणि 3 विकेट ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. सो 41 धावांचं लक्ष असेल पाटील 11 वेताळ स्वामी संदप संघासमोर. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक, कार्याध्यक्ष, कल्याण ग्रामीण विधानसभा, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष, आदरणीय जीवन शेठ वालिलकर आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार आपल्यामधून रजा घेतात. दादांची आवर्जून उपस्थिती असते दररोज. या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण गोष्टी आपल्याला जरूर पाहायला मिळतात. पहिलंच पर्व आहे, पण पहिल्याच पर्वामध्ये आपण बऱ्याच काही गोष्टी पाहतोय. पहिलं पर्व आणि असं म्हणतात यातच सर्व. सो हॅट्स ऑफ टू यू एवन जोडी, जीवनजी वालिलकर आणि सचिन दादा पाटील. तुर्तास मी थांबेन. मात्र या मॅचमध्ये आता पाटील 11 संदप संघाला बनवायच्यात 41. पुढे जाऊ नका, ऐकूयात आपण पुढच्या डावामध्ये आवाज भोपरचा एक प्रसिद्ध कवी, गीतकार आणि प्रसिद्ध समालोचक विनोदजी पाटील यांना. थँक्यू. त्याचा समर्थक किंवा विरोधक नाही आहे, पण हे गाणं अत्यंत दर्जेदार गाणं. हे गाणं ऐकल्यानंतर एक ऊर्जा निर्माण होते आणि खूप सुंदर बनवलेले. आम्ही ही गीतकार म्हणून अनेक गाणी लिहिली असतील, पण या गाण्याची रचना सुंदर आहे आणि आदर्श शिंदे यांनी हे गाणं गायलं आहे. त्यामुळे हे गाणी अत्यंत गाजलेले. राष्ट्रवादी पुन्हा त्यामुळे आपण या चर्चाउद्रातील मैदानामध्ये जाऊया. सामना ठिकाणी सुरू आहे. वेताळ स्वामी क्रिकेट संघ संदप वर्सेस VCC उसरगरमध्ये 40 धावा या ठिकाणी केलेली आहेत. उसरगरने आजच्या रात्रीमध्ये तिसऱ्यांदा 40 ही धावसंख्या आपण बघतोय. आणि बघा आजची रात्र काही वेगळीच आहे, कारण कालच्या रात्रीत आपण 56, 57, 58 अशी धावसंख्या बघितली, पण आज 40 ही धावसंख्या आपण सातत्याने तिसऱ्यांदा बघतोय. 38 धावा आपण बघितल्या आहेत. उसरगरचं हे बॉलिंग कार्ड आपण बघतोय. ऋतिक बॅटिंग कार्ड दाखवत आहेत आम्हाला आमचे डिजिटल स्कोरर ऑपरेटर. टार्गेट 41चं चेस करायचं आहे. आजच्या रात्रीतील ही लढत क्रमांक 5वी. एकूण 7 मॅचेस कव्हर करायचे आहेत. आज जो संघ जिंकेल तो काल जो संघ टॉप 4मध्ये दाखल झाला आहे तळोजा मजकूर याच्याशी उद्या उपांत्य फेरीमध्ये खेळताना दिसेल. स्क्रीनमध्ये बघू शकाल आमचे भव्य आणि दिव्य असं
व्यासपीठ स्वर्गीय अनिलदादा प्रतिष्ठान आणि बुलेट ग्रुप दादा नागाव आयोजित राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष चषक 2025 स्पर्धेचे आयोजक एवन जोडी अनेक असतात, ही देखील एक त्यातलीच अत्यंत गाजलेली एवन जोडी. यामध्ये श्री जीवन गंगाराम वालिलकर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्याध्यक्ष, कल्याण ग्रामीण विधानसभेचे, त्याचबरोबर श्री सचिन सुरेश पाटील सौदागाव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष युवक अध्यक्ष, या दोघांच्या संकल्पनेतून त्यांच्या पाठीशी मागाशी आपण त्या सगळ्यांची नावं घेतली, उल्लेख त्यांचा केला आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ नागाव या सगळ्यांच्या सोबतीला आहे. त्यामुळे इतकं दर्जेदार आयोजन आपण बघताय. सचिन पाटील यांचं, श्रीमती प्रथमेश पाटील ओपनिंगला गेले आहेत, त्यांच्या सोबतीला ओमकार आहेत. 41 जावा करायच्या आहेत. संदर्भ संघ त्या ठिकाणी आपण बघतायत की संदर्भ म्हटलं की एक गाव एक गणपती ही संकल्पना या गावामध्ये कित्येक वर्षापासून राबवली जाते. जसं घारिवली गावाला आपण म्हणतो की आता डॉक्टरांचं गाव आहे, इथे 20 डॉक्टर तयार झालेले आहेत आणि आणखीन काही जण नक्कीच पुढे मोटिवेट होऊन त्या परीक्षा देण्यासाठी तयार आहेत. तर अशी काही गावं आहेत ज्यांच्या प्रत्येकाचा एक वेगळा इतिहास आहे. पाटील 11 का म्हटलं जातं, या गावामध्ये सगळे पाटील आहेत. जसं मात्रेपाडामध्ये सगळे मात्रे खेळताना आपण बघत असतो. ते 41 जावा करायच्या आहेत विजयासाठी. 30 चेंडूमध्ये बॉलिंग मार्क त्या ठिकाणी तयार. तेजस मात्रे, स्ट्राईकला ओमकार. पहिलाच बॉल खाली राहिला आहे, जास्त गती नव्हती, खेळपट्टीवरती अनियमित उसळी तुम्ही बघतायत. कधी चेंडू अचानक खाली राहतो, कधी कधी अचानक राईज होतोय आणि अगदी समोर फुल लेंथ होता. जागेवर खेळण्याचा प्रयत्न प्रथमेश चर्चा करतायत. खेळपट्टी आपण बघू शकाल. खेळपट्टीवरती आपण कालच्या दिवसामध्ये भरपूर धाव बघितले. आज ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी नंदनवन ठरताना दिसते, कारण आज गोलंदाजांचा बोलबाला आपण बघितला आहे. खूप चांगली बॅटिंग राहुलनेही आज खेळपट्टीवरती दहिसरच्या केली होती. हलक्या हाताने ड्राईव्ह करतायत त्या ठिकाणी. फिल्डर डीपमध्ये फार वेगाने येतात. थोडंसं फंबल झालं आणि 2 धावा फार वेगाने. बघा प्रथमेशच्या पायाला दुखापत आहे. खरं तर किंग मैदानावरती त्या रोपवरती, बाउंड्रीच्या रोपवरती पाय त्याचा मुरगळला सागाव चषक दरम्यान आणि खूप मोठा फ्रॅक्चर झाला होता. 1 महिना रेस्ट होती, पण तरीही तो मैदानावरती उतरतो, तो धोका तो पत्करतोय, कारण संघाला गरज आहे. नवे दमाचा संघ आहे, त्याच्या सोबतीला उभं राहणं गरजेचं आहे. ऑनसाइड घेण्याचा प्रयत्न, चेंडू हवे, जेलची शक्यता बघूया. केतन चेंडूपर्यंत पोहोचले होते, पण जजमेंट या ठिकाणी चांगलं होतं, पण चेंडू ग्रीप करता आला नाही, चेंडूपर्यंत प्रॉपर पोहोचता आलं नाही खाली. त्या दरम्यान आपण बघतायत धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते, जाऊन पोहोचते ते 4च्या घरामध्ये. उसरगर संघ मैदानावरती खेळतोय. उसरगर म्हटलं की किंग ट्रॉफी, उसरगर म्हटलं की किंग मैदान. रामचंद्र दादा संते, आमचे पांडुरंग दादा संते, भरत दादा संते, सगळ्या मंडळी नेहमीच्या संघाला मोटिवेट केलेलं आहे. बॉलिंग मार्को तेजस, स्ट्राईकला ओमकार. हो, यावेळेस मात्र प्रहार केलाय, चेंडूला पाडवले सीमा पार. संदर्भ संघासाठी येतोय हा पहिला षटकार. कामगिरी संदर्भसाठी करतायत. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय, कव्हरच्या दिशेने फील्ड त्या ठिकाणी आहेत. चेंडूला थांबवलंय, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतंय. त्या दरम्यान 1 धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे. आणि बघा ओव्हर थ्रू च्या रूपाने आणखीन काही धावा ऍड केल्या जातील. नजरअटी, दुर्घटना घटी, कुठेतरी गोंधळ उडालेला आपण बघतायत मैदानावरती. आणि खराब क्रिकेट मी म्हणेन. बॅटिंगमध्ये 40 धावा केल्यात, संरक्षण 41 करायचं आहे. फिल्डिंग त्या ठिकाणी करावी लागेल चांगली. 13 धावा धावफलकावरती, 5 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. प्रथमेश आपण बघतायत, प्रथमच स्ट्राईकवरती येतोय. लेफ्ट हँडेड आहेत, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपण बघतायत. फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस अपेक्षित असतील. धावसंख्या धावफलकावरती 13. सुरुवात चांगली झाली. ओमकारने 13 धावा वैयक्तिक 5 चेंडूमध्ये केलेले आहेत. तेजस टू प्रथमेश, फुल टॉस ऑन साईडला उडवलाय. लॉंग ऑनच्या दिशेने फील्डर त्या ठिकाणी येत आहेत. थोडंसं फंबल झालंय, खराब फिल्डिंग आपण बघताय. चेंडू या दरम्यान डायव्हर्ट झाला
आणि या दरम्यान 2 धावा येते. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण आलेल्या त्या 15 धावा. पहिले षटक संपले, 15 धावा झाल्यात. अजूनही इथून 26 धावांची गरज असेल. 41चं टार्गेट आहे. 24 चेंडू शेष आहेत आणि 26 धावा करायच्या आहेत. रिक्वायर्ड रेट 6.50, करंट रन रेट आपण बघतोय 15.00 प्रति ओव्हर मागे. आज फारशा मॅचेस रंगल्या नाही. काही मॅचेस आपण बघितल्या तर एकतर्फी आपण बघितलं. एकच मॅच रंगताना बघितली जी दहिसर आणि त्याचबरोबर शिरडोनमध्ये तो रंगतदार सामना झाला. दुसऱ्या फेरीतील तो पहिला सामना आपण कव्हर केला होता. आणि हा बघा हा झेंडा आपण बघताय त्या ठिकाणी डौलाने फडकत असताना राष्ट्रवादीचा ध्वज सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. विद्युत प्रकाशझोतामध्ये स्पर्धा आहे. अनेकांनी भरभरून या स्पर्धेचं कौतुक केलं. अनेकांनी सांगितलं की या विभागामध्ये सुंदर सुंदर स्पर्धा होत असतात. आपण दहिसरची नाईट स्पर्धाही बघितली. नागावची नाईट स्पर्धा आपण 40+च्या रेग्युलर 40+चा तो संगम आपण बघितला डे नाईट फॉर्मॅटमध्ये. आणि आता ही स्पर्धा आणि यानंतर आणखीन एक स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते. विश्वनाथजी मस्कर यांची स्पर्धा येणार आहे. ती देखील डे नाईट फॉर्मॅटमध्ये असणार आहे. त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन केलं तर 10 ते 16 असा कालावधी असणार आहे. म्हणजे हे मैदान आपण बघतायत. या मैदानावरती आता सातत्याने स्पर्धा होत आहेत आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. नागावचं हे आझाद मैदान. कोपरच्या मैदानाचं नावही आझाद मैदानच आहे. पण हे नागावचं 40+चं मैदान देखील याला म्हणतात. मला वाटतं 2 ते 3 ग्राउंड आहेत. त्या दरम्यान ऑन साईडला खेळत आहेत ओमकार. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं होतं. एकदा बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी आपण बघतायत तयार आहे निकेत. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक. तर धावफलकावरती 16 धावा. आणि माहिती आहे प्रथमेशला एक धाव महत्त्वाची आहे. कारण ती धाव त्या ठिकाणी अपडेट झाली नव्हती. त्यामुळे आम्ही स्क्रीनवरती बघू ना कॉमेंट्री जेव्हा करतो बऱ्याचदा ते चुकतंही. त्यामुळे आम्हाला आमचे मॅन्युअल स्कोरर जे आहेत कल्पेश त्यांच्यावरती थोडासा विश्वास ठेवावा लागेल. कारण अपडेट व्हायला थोडीशी वेळ लागते. धावसंख्या धावफलकावरती 16. बऱ्याचदा इंटरनेटचा पुरवठा थोडासा मंदगतीने असतो त्यामुळे ते अपडेट होत नाही. निकेत तयार. बॉलिंग मार्कवर स्ट्रायकिंग इनला प्रथमेश. यावेळेस मात्र जागेवर निघण्याचा प्रयत्न तिथे झालाय. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू निघून गेलाय. सीमारेषेच्या पार येतोय. प्रथमेशच्या बॅटमधून हा चौकार. आणि खेन एक जबरदस्त प्रहार. टायमिंग प्रॉपर झालंय आणि पंचांचा इशारा येतोय. 4 धावा. सलग 2 चेंडू 2 चौकार प्रथमेशच्या बॅटमधून. आता 17ला हे गाणं का तर लॉन्च करण्यात आलं. जल्पेश भोईर ग्लोबल टेनिस क्रिकेटचे फाउंडर ज्यांनी या गाण्याला प्रस्तुत केलं. 4 सिंगर आपण या गाण्यामध्ये त्यांना संधी दिली. परमेश माळी असतील, याच नागावचे संजय पाटील असतील. आणि या दरम्यान बघताय आणखीन एक लाजवाब चौकार आपण बघताय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ती म्हणजे 28च्या घरामध्ये. तर नागावचे संजय पाटील पहिल्यांदाच या गाण्याच्या माध्यमातून यूट्यूबवरती झळकले. अनेकदा ते म्हणतात की तुमच्यामुळे मला प्रसिद्धी मिळाली. का तर आमच्यामुळे नाही, त्यांच्याकडे प्रचंड टॅलेंट आहे आणि जबरदस्त व्हॉईस क्वालिटी आहे संजय पाटील यांची. अनेक ऑर्केस्ट्रामध्ये आपण अनेक हळदी समारंभ त्यांना गाजवताना आम्ही कित्येकदा बघितलेले. यामध्ये आपण केतन पाटील देवीचा पाडा यांचा आवाज ऐकला. त्याचबरोबर अरविंद मोहिते त्यांच्या स्टुडिओमध्ये हे गाणं तयार करण्यात आलं. कंपोजर होते, ते देखील उत्कृष्ट सिंगर आहेत. आणि आमच्या आयुष्यातलं हे पहिलं गाणं होतं. खरं तर आम्ही कधी गाणं लिहिलं नव्हतं. कविता भरपूर केलं. जल्पेश म्हणाला की गाणं करायचं. मी म्हटलं मला जमणार नाही, मी करू शकत नाही, मला नाही जमणार. जवळजवळ 58 नावं दिली होती या गाण्यासाठी. मी म्हटलं की पहिलं गाणं जरूर आहे. 58 नावं एका गाण्यात नाही बसणार. कशी बशी आम्ही 29 नावं बसवली. त्यानंतर भरपूर कॉन्ट्रावर्सी झाली की आमचं नाव नाही, याचं नाव नाही, त्याचं नाव नाही.
पण शेवटी मलाही बऱ्याच जणांनी विचारलं की नाव नाही का नाही टाकलं. मी म्हटलं की प्रस्तुत करताय तो ठरवतो की कोणाची नावं टाकायचे आहेत. शेवटी लिमिटेशन असतात. शेवटला 4 नावं आम्हाला कमी करावी लागली. शेवटचा जो कडवा होता तो कमी करावा लागला. त्यामध्ये विजय पवारचं नाव होतं, पांड्याचं नाव होतं, सूरज फौजदारचं नाव होतं. हे आता मी सांगतोय पण त्यांनी ऐकलं तर त्यांना कुठे वाईट वाटलं की ही नावं का ॲड केली गेली नाही. या दरम्यान आपण बघतायत ऑनसाईड खेळण्याचा प्रयत्न झाला आहे आणि अशा प्रकारे धावफलकावरती एकूण आपण बघतोय 28 झाल्यात. विजयासाठी एकूण 41ची गरज आहे म्हणजे अजून 13 धावा हव्यात. 18 चेंडूमध्ये रिक्वायर्डेड 4.33. एकही विकेट गमावली नाही. चांगली बॅटिंग मैदानात होती. एका बाजूला ओमकार, दुसऱ्या बाजूला प्रथमेश. आताच संदीप आणि बोपरमधली जी वॉर्डाची स्पर्धा झाली ती 114 वॉर्ड जो संदीप आणि बोपरचा एकत्र तिथे ती स्पर्धा त्यांनी जिंकली. मागाशी मी म्हटले की जो लेट येतो तो शेट बनतो. आजही आम्ही बघितलं की पडल्याच्या मैदानावरती म्हणजे देसाईच्या मैदानावरती काय जबरदस्त खेळ. जो संघ उशिरा आला तोच संघ सुपर 3मध्ये दाखल झाला. तो शीळ संघ होता आणि तिथेही 114 वॉर्ड हा संघ उशिराने आला होता सुभाष मैदानावरती. त्यांनी फायनल जिंकली. आज आपण बघितलं की इथे शेडोने 2 मॅचेस जिंकलेले आहे. आजच्या पोलमधून बघूया शेडो निघतोय का. पण वाडेगर सारखा संघ अजूनही या स्पर्धेमध्ये सामना जिंकून वाट बघतो यातून कोण विजेता असेल. आणि काल देखील तळोजा मजकूर उशिरा आला तो देखील टॉप 4मध्ये पोहोचला आहे. म्हणजे जे लेट येतात ते शेट म्हणतात असं आपण नेहमी म्हणतो. कट करताय, चेंडू गेलाय बॅकवर्ड पॉइंटला. अंदाज चुकला फिल्डरचा, अनुभवाची कमी. चेंडूला जाऊन नंतर कव्हर करतायत तोपर्यंत इथून मात्र या 2 धावा पूर्ण करतायत. आणि बघा आणखीन एक धाव. उसरकर संघाची ध्येयबोली सांगते की कुठेतरी समर्पण केलंय की काय त्यांनी. कारण बघा 40 धावा झाल्या हरकत नाही. बॅटिंगमध्ये कुठेतरी कमजोरी दिसली किंवा तो परफॉर्मन्स झाला नाही पण बॉलिंगमध्ये फिल्डिंगमध्ये तुम्ही एफर्ट्स द्यायला हवेत. नाईट मॅचेसमध्ये 40 धावांचंही संरक्षण तुम्ही करू शकता. याच्या आधी आपण बघितलं की 31 धावा करू दिल्याने शेडोने दहिसरसारख्या ताकदवर संघाला ती मॅच 4 ओव्हरची जरी असली तरी 7.75 धावांची आवश्यकता होती. शेवटी हा खेळ क्रिकेट आहे. शेवटपर्यंत लढायचं, शेवटपर्यंत संघर्ष तुम्हाला करायला हवा. पण जर तुम्ही आधीच मनातून हारला तर मैदानावरती तुम्ही जिंकाल कसं हा प्रश्न आहे. शॉट ऑफ लेन यावेळेस मात्र फाईन लेगला चेंडू गेला. नो बॉल कॉल अंपायरने केलेला आहे. फ्री हिटचा इशारा करतायत. 3 फिल्डर सांगतायत. विशाल आवाज देत आहे की चुकीची फिल्डिंग लावली. एक फिल्डर मागे आलाय पण तरीसुद्धा लक्ष दिले नाही. विशाल इथून आवाज देत होते पण तोपर्यंत चेंडू डिलिव्हर झाला आणि अंपायरने नो घोषित केलं आहे. धावसंख्या धावफलकावरती 32. अंपायरचंही किती लक्ष आहे बघा. किती मेहनत करावी लागते. दिवस रात्र अंपायर काम करतात. डोळ्यात तेल टाकून काम करावं लागतं आणि त्यातच एखादा डिसिजन इकडे तिकडे झाला की मग किती गाजावाजा होतो, किती गावगावा होतो. ओ पूल करतायत. ऑन साईडला गेलाय चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. अंपायरचा इशारा येतो चौकार. 4 धावसंख्येने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजे 36. चेंडू शिल्लक आहे. सामना 1 साइडेड झालाय. ऑन साइडला पूल करतायत. फिल्डर समोर आहेत आणि पहिला धक्का जरूर मिळालेला पण या दोघांनाही आपली कामगिरी जबाबदारी चोख बजावलेली आहे. 18 वरती बाद झाला. ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवत आहेत कशा पद्धतीने बाद झाले होते. थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि मागे जाऊन पूल केलं होतं आणि मिड विकेटला एक सोपा झेल टिपलेला आहे आणि अशा प्रकारे पहिल्या विकेटचं पतन. 36 वरती पहिला धक्का संदीप टीमला. तर 5 धावांची गरज असताना इथे मात्र फलंदाज बाद झालेले आहे प्रथमेश. पण चांगली खेळी साकारली. 18 धावा वैयक्तिक उठलेले आहेत.
9 चेंडूत 18, 200चा स्ट्राईक रेट. प्रथमेशचा 4 चौकार त्यामध्ये सामील होते. पायाला दुखापत असतानाही खेळण्याचा मोह त्याला आवरत नाही आहे. मी त्याला म्हटलं होतं की रिस्क घेऊ नको, पण तो म्हणतो की थोडाफार मुवमेंट व्हायला हवी. 5ची गरज आहे. हेमंत आल्यात बॅटिंगसाठी. त्या ठिकाणी हलक्या हाताने ड्राईव्ह करतात. 1 धाव इथे कंप्लीट करत आहेत. सहजतेने धाव पूर्ण होते. 4 धावांची गरज 14 चेंडूमध्ये. प्रेक्षकांची गर्दी अजूनही आपण बघतायत. नाईट स्पर्धा म्हटले की प्रत्येकाला आवडतं, कारण अख्खा दिवस काम करून येणारे मंडळी संध्याकाळी मॅच बघू शकते, त्यांना तो वेळ मिळतो. आडव्या बॅटिंगचा प्रयत्न, संपर्क त्या ठिकाणी नाही झाला आहे. ओमकार सुंदर बॅटिंग करत आहे. यंदाच्या हंगामात इम्प्रेसही करतायत. आणि बघूया पंचांनी आऊट दिले, ओमकारला बाद दिलेले आणि LBWच्या रूपाने बाद दिले. का तर लक्षात आलं नाही कुठे काय घडलं. नाईटमध्ये आपल्याला इतकं क्लिअर दिसत नाही. बघा, सूर्यप्रकाश आणि कृत्रिम प्रकाश यामध्ये भरपूर अंतर असतं आणि त्यामुळे बऱ्याचदा काही गोष्टी क्लिअर होत नाही. आणि ते रिप्लेमध्ये बघितल्यानंतर लक्षात आलं की LBWच्या रूपाने बाद दिलेले आहे. यशांवरती त्यांचा पाय होता आणि चेंडू पायावरती आदळला, त्याचमुळे अंपायरने पायचीत घोषित केले. दुसऱ्या विकेटचं पतन. 4 धावांची अजूनही गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील एकूण 12. 12 बॉल 4. होणार का प्रश्न? होतील. कोणी म्हणेल, लहान मुले म्हणेल होईल, पण 12 चेंडू 4ची जेव्हा मॅच आली आहे, मला आठवतं की खारघरच्या मैदानावरती 12 चेंडू 4. तर बघा इथे स्क्रीनवरती आपण थोडेसे, तर 13 बॉल 4 आहे. 1 बॉल शेष आहे. तर आमचे रोशन मला वाटतं रेस्ट करत आहेत. 13 बॉल 4ची गरज आहे. 12-4ची मॅच आम्हाला आठवते कलंबोली टीमला, रॉयल कलंबोलीला करू दिली नव्हत्या नेरोल टीमने, आणि तशीच ही मॅच आपण बघतात. पण ही मॅच ते कधीतरी घडतं, एखादा चमत्कार आपण म्हणतो. आणि अशा प्रकारे 1 धाव. आणि बघा अजूनही हा थ्रो खराब आला आहे. संदर्भचे बॅट्समन तयार आहे त्या ठिकाणी. तर स्क्रीनमध्ये आमचे कॉम बॉक्स आपण बघतायत. अत्यंत सुंदर पद्धतीने आमचे कॅमेरामॅन काम करतायत. प्रत्येकाची मेहनत आहे. आणि आमचे कॅमेरामॅन ही संपूर्ण यादी आमच्याकडे आपण बघताय. संस्कार जो 3 वर्षापूर्वी त्याला लॉन्च केलं होतं, वयाच्या 11व्या वर्षी तो कॅमेरा म्हणून काम करू लागला. 14 वय त्याचं आता आहे. प्रसन्ना त्या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर आपण बघतायत भावेश ठाकरे आहेत, आतिश फराड आहेत. सागर फराडला आत्ताच संस्कार त्या ठिकाणी आपण बघतोय स्क्रीनवरती दाखवत आहेत. स्टेजवरती ते कव्हर करत आहेत सगळ्यांना. आणि आता सागर फराडला ती बाईक मिळालेली आहे, त्याची दुसरी बाईक आहे. पागड्याच्या पाडामध्ये जल्लोष आपण बघितला, मांगुळची स्पर्धा गाजवली पागड्याच्या पाडा संघाने, आणि तो आनंद गगनात मावत नव्हता. पहिली गाडी गावात आली, दुसरी आली, किती गाड्या होत्या, पण आनंद. खरं तर ते वाकणकरांना ते सेलिब्रेशन आता करायला आवडत नाही, कारण कोणीतरी म्हणालं की रतनबुवामध्ये त्यांना ट्रॉफी मिळाली, तिसरी पण सेलिब्रेशन झाल्याची काही आपल्याला बातमी मिळाली नाही किंवा तसे काही व्हिडिओ समोर आले नाही. मी म्हणाले की रोजमारे त्याला कोण रडे असं म्हणतात ना, जल्लोष झाला असेल पण ते व्हिडिओज कोणाकडे आले नाही, म्हणून अशी काही जणांनी गमतीने ती चर्चा केली. 6वी कार घेऊन गेला केतन. गाड्या म्हटलं की त्या गाड्या केतनला आकर्षित करतात, त्या गाड्या त्याच्या प्रेमात पडतात. हा चेंडू ऑन साईडला आपण बघतायत, फिल्डर चेंडूच्या खाली त्या ठिकाणी येत आहेत आणि फलंदाज बाद होत आहेत. बघा अजूनही प्रतीक्षा करावी लागते. असं प्रत्येकाला वाटते की लवकर मॅच संपावी. आपल्याला काल मला वाटतं 3:30 वाजले होते, 3:30 पावणे 4. इथून काही जण लांबून आले असतील, त्यांना घरी जायला 4 साडेचार वाजतात. आणि आज आपण लवकर मॅचेस सुरू करण्याचा प्रयत्न होता, पण तरीही आपण जास्त उशीर नाही झाला. 7:30ला मॅच सुरू झाली. का तर आपला मानस होता की 7 वाजता मॅच सुरू करायची, पण दोन्ही संघ थोडे उशिराने आले. 3-3 बॉलची पॅनल्टी त्यांना लागली, पण त्यातून शिवडोन संघाने जबरदस्त कामगिरी केली आणि नक्कीच ते वाट बघतायत यानंतरची जी मॅच होईल त्यातून जो विजेता असेल वाडेकरशी. बघूया. इथून संदर्भ संघ खेळण्यासाठी तयार झालेले. 3 धावांची गरज आहे. चेंडू कट करतायत. पॉईंटचा फील्ड त्याच्या बाजूने कव्हरच्या दिशेने चेंडू पाठवलाय. त्या दरम्यान आपण बघताय ती 1 धाव.
धावसंख्या 1 ने पुढे सरकते. अजूनही 2 धावांची गरज आहे. सामना वन साइडेड आपण बघतायत. आज बऱ्याचशा मॅचेस वन साइडेड. स्क्रीनवरती हे संदर्भ गावातील सगळे मान्यवर संतोष पाटील यांना आपण बघतायत. प्रथमेश पाटील यांचे पिताश्री भरपूर वर्ष संदर्भसाठी खेळले. बॅटचे चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी आपण बघतोय ओव्हरथ्रोच्या रूपाने आणखीन एक धाव येऊ शकते. ती आली तर म्हणजे मॅच इथून झालेली आहे फिनिश. सामना जिंकलेला आहे. वेताळ स्वामी संदर्भ